नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय मी मार्मिक. कोल्हापूरच्या सहकार राजकारणात सध्या मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा होत आहे. कारण आहे गोकुळ संघाच्या तब्बल 63 वर्षाच्या इतिहासात जे कधी घडलं नाही ते आता घडलंय. गोकुळमध्ये प्रशासकीय राज आलाय आणि एका निर्णयामुळे संपूर्ण सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय ट्रॅप रचला गेल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे हा ट्रॅप भाजपमधील काही नेत्यांनीच लावल्याची जोरदार चर्चा आहे. पण प्रश्न असा आहे की गोकुळमध्ये प्रशासक बनण्याची वेळ अचानक का आली? हा निर्णय फक्त नियम आणि प्रशासनापुरता मर्यादित आहे का, की यामागे मोठं राजकीय षडयंत्र दडलंय? कारण हा संघर्ष फक्त गोकुळपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, आता तो चर्चेचा केंद्रबिंदू झालेला आहे. 2000 कोटींची उलाढाल असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच KDC. खरं टार्गेट ही जिल्हा मध्यवर्ती बँक तर नाही ना? गोकुळमध्ये सुरू झालेला हा संघर्ष आता सहकाराच्या सर्वात मोठ्या सत्ता केंद्राकडे वळतोय का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. तर दुसरीकडे या संपूर्ण घडामोडीत नेमकं डॅमेज कुणाचं करायचंय? बंटी पाटील यांना राजकीय दृष्ट्या कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू आहे का, की थेट हसन मुश्रीफ यांनाच लक्ष केंद्रित केलं गेलंय? दरम्यान नव्याने नोंद झालेल्या तब्बल 1108 संस्थानांवरून मोठा युक्तिवाद निर्माण झालाय. या संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हाच वाद आता न्यायालयीन पातळीवर पोहोचल्याची चर्चा आहे. जर संस्था रद्द झाल्या तर त्याचा थेट परिणाम गोकुळच्या निवडणुकीवर होऊ शकतो. मतदारसंघाचं गणित बदलू शकतं, सत्तेची समीकरणं उलटी फिरू शकतात आणि कोल्हापूरच्या सहकार राजकारणात मोठी उलटफेर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मग काय तर गोकुळमध्ये प्रशासकीय राजामागचं खरं पॉलिटिक्स काय आहे? कोण कुणाला घेरतंय आणि सहकाराच्या या रणांगणात पुढचा मोठा डाव कोणाचा असणार? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मी मार्मिकला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.